येत्या अर्थसंकल्पामध्ये कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याकरता 50,000 आणि त्यावरच्या रकमा बँकेतून काढण्यावर कर लादण्यात यावा अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली। नोटबंदीनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजना सुचवण्याकरता नेमण्यात आलेल्या समितीने ही शिफारस केली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे या समितीचे अध्यक्ष होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या समितीचे सदस्य होते। शिवाय कार्डचा वापर करून व्यवहार करणाऱ्यांकरता कुठलाही सर्व्हिस चार्ज लावला जाऊ नये असंही समितीने म्हटलं आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला। भारत हा आमचा सच्चा मित्र आहे असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं। व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या सीन स्पाइसर यांनी माहिती दिली। अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी स्वतःहून फोनवर संवाद साधलेले मोदी हे जगातले 5वे नेते ठरले। निवडून आलेल्या ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेतली। तेव्हापासून त्यांनी कॅनडा, मेक्सिको, इस्रायल आणि मिस्र या 4 देशांच्या प्रमुखांशी फोनवर चर्चा केली। त्यानंतर त्यांनी मोदींशी संवाद साधलाय। विशेष म्हणजे रशिया, जपान, चीन आणि युरोपातल्या बलाढ्य राष्ट्रांना डावलून ट्रम्प यांनी भारताच्या पंतप्रधानांशी संवाद साधलाय। भारत आणि अमेरिकेतले संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही नेत्यांमधली चर्चा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 5 जवानांचा मृत्यू झालाय तर 4 जवान बेपत्ता आहेत। जम्मू काश्मीरमधल्या सोनमर्गमध्ये पण दुर्दैवी मृत्यू झालाय। महिलांबद्दल या देशातली परिस्थिती कधी सुधारणार असा उद्विग्न सवाल पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे। कारण राजकीय नेते महिलांबद्दल वादग्रस्त विधानं करता आहेत। वोट की इज्जत बेटी की इज्जत से ज्यादा होती है असं वादग्रस्त विधान जेडीयूचे शरद यादव यांनी केले। शरद यादव यांच्या विधानानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। एकीकडे शरद यादवांनी आखल्याचे तारे तोडले तर दुसरीकडे भाजप नेते विनय कटियार यांनीही आक्षेपार्ह वक्तव्य केले। प्रियंका गांधी सक्रिय राजकारणात येण्याची चर्चा सुरू होताच अनेक सुंदर चेहरे भाजपमध्येही आहेत। काँग्रेसपेक्षा जास्त हिरोईन्स भाजपमध्ये असं वादग्रस्त वक्तव्य विनय कटियार यांनी केलं। शरद यादव महिलाओं को लेकर उन्होंने बयान दिया है, क्या कहेंगे? नहीं, मैं उनके बयान की निंदा करता हूँ, घोर निंदा करता हूँ। वो बयान ठीक नहीं है। लड़की की इज्जत चली जाए तो केवल गांव तक वो सीमित रहती है, मैं इस बात से सहमत नहीं हूँ। मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची युती होईल की नाही हे उद्या शिवसेनेच्या मेळाव्यात स्पष्ट होईल। दरम्यान शिवसेनेनं भाजपला 95 जागा देऊ केल्या असल्या तरी भाजपनं शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक असलेल्या 40 जागांवरती दावा ठोकल्यामुळे युतीवर टांगती तलवार आहे। युतीच होणार नसेल तर ती मैत्रीपूर्ण वातावरणात तोडण्याचा निर्णय दोघं पक्षांनी घेतल्याचं समजतंय। तर आज मातोश्रीवर पिंपरी चिंचवडच्या शिवसेना नेत्यांची युतीबाबत बैठक झाली। मात्र बैठकीनंतर कोणतंही भाष्य करण्यास नेत्यांनी नकार दिला। युतीबाबत उद्याच काय ते समजेल असं विनायक निमण यांनी स्पष्ट केलं। बैठकीला आमदार नीलम गोरे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, विनायक निमण, डॉक्टर अमोल कोल्हे हे उपस्थित होते। माननीय उद्धव साहेबांनी वेट अँड वॉच उद्या 26 तारीख आहे आणि त्यावेळेला साहेब काय ती भूमिका मांडतील। आज सर्वांनी अत्यंत तपशीलवार चर्चा झाली। प्रत्येक मुद्द्यांवरती राजकीय मतं सगळ्यांची ऐकून घेतली साहेबांनी पण प्रत्येक मुद्द्यावरती सविस्तर मार्गदर्शन केलं। पण याच्यावरती कुठलं काही मी आता घोषणा किंवा विधान करू शकत नाही। युती संदर्भात जी काही चर्चा होईल ती आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी जाहीर करतील। शिवसेनेमध्ये आदेश चालतो, आदेश आल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल। मुंबईत निवडणुकीकरता आक्रमक असलेले भाजप जागा वाटपा चर्चेनंतर राज्यात बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपनं शेवटपर्यंत वाटाघाटी केल्या, संभ्रम निर्माण केला आणि युती तोडली। हा अनुभव लक्षात घेता मुंबईत जागा वाटपाच्या चर्चेकरता सेनेनं चर्चेसाठी डेडलाईन ठेवली आहे। भाजपनं सुरुवातीला आक्रमक धोरण स्वीकारलं, सेनेवर अप्रत्यक्ष टीका सुरू ठेवली। 114 जागांची मागणी केली। शिवसेनेनं चर्चेत अडथळा ठरणारे पारदर्शक अजेंडासारखे मुद्दे वरिष्ठ नेत्यांकडे नेलेत। भाजपचा 114 जागांचा आकडा धुडकावला आणि फक्त 60च जागा देऊ असं ठणकावलं। तडजोड करायला नकार दिला। मुंबईत युतीबाबतचा निर्णय हा राज्यात प्रभाव टाकणारा मुद्दा ठरला। जिल्हा पालिका पातळीवर अशीच परिस्थिती, शिवसेनेची ताठर भूमिका राहिली। त्यामुळं सुरुवातीला आक्रमक असलेली भाजप जिल्हा परिषदेमध्ये शिरकाव करण्याची संधी शोधणारी भाजप बॅकफूटवरती गेल्याचं दिसतं। मुंबई काँग्रेसमधल्या वादावर तोडगा काढण्याकरता आज दिल्लीतून आलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री हरियाणाचे भूपेंद्र हुड्डा यांच्या देखरेखीत बैठक झाली। संजय निरुपम, मोहन प्रकाश, भाई जगताप,
एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त, सुरेश शेट्टी, जनार्दन चांदोरकर आणि कृपाशंकर सिंह या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे गुरुदास कामत या बैठकीला गैरहजर होते. गटबाजीनं ग्रासलेल्या मुंबई काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वादानं पोखरून काढले. त्यावर तोडगा काढण्याकरता राहुल गांधींनी भूपिंदर सिंह हुड्डा यांची नियुक्ती केली आहे. दरम्यान मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नसून मुंबईची निवडणूक जिंकणं हेच आमचं ध्येय असल्याचं सांगितलं. बैठकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेस चर्चेत आली हे मात्र नक्की. नवी मुंबई महानगरपालिकेचं तब्बल 681 कोटींचं नुकसान केल्याबद्दल महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मालमत्ता अधिकारी प्रकाश कुलकर्णी, लिपिक दिनेश गवारी, कॉम्प्युटर ऑपरेटर किशोर ढाली यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले. या तिघांनी बिलांमध्ये फेरफार करून पालिकेचं तब्बल 681 कोटींचं नुकसान केलं. या संबंधाची तक्रार पालिका आयुक्त तुकाराम मुंडेंनी दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून एसीबीनं गुन्हा दाखल केला. निवडणुकांमध्ये राजकीय पक्ष मतदारांना आकृष्ट करण्याकरता वेगवेगळे फंडे राबवतात. गोवा विधानसभा निवडणुकीत देखील आता हे दिसू लागले. गोव्यामध्ये कर्नाटकातून आलेल्या कामगारांची संख्या मोठी आहे. इथले मतदार मोठे आहेत, त्यामुळे त्यांना आपलं मत समजावं म्हणून काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांनी आपला जाहीरनामा कन्नड भाषेतून छापून घेतला. तर या कन्नड मतदारांना आपल्याकडे वळवण्याकरता भाजपनं कन्नड नेत्यांची फौजच प्रचारात उतरवली. यात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा, अनंतकुमार, खासदार प्रभाकर कोरे इत्यादींचा समावेश आहे. हे नेते गोव्यातल्या कन्नड बहुल भागात प्रचार सभा, कोपरा सभा आणि पदयात्रा काढतायत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या भोसरी MIDC जमीन खरेदी प्रकरणातली चौकशी कुठवर आली याचा अहवाल सादर न केल्यानं सरकारला हायकोर्टानं खडसावलंय. आठवड्याभरात चौकशी कुठवर आली याचा तपशील सादर करा असे आदेश यावेळी देण्यात आले. याच प्रकरणाची फाईल न्यायमूर्ती झोटिंग आयोगाकडे असल्याची माहिती सरकारनं कोर्टाला दिली. तुम्हीच आयोग नेमलात, मग तुम्हालाच फायली मिळण्यात काय अडचण आहे असा संतप्त सवाल यावेळी कोर्टानं विचारला. याकरता उत्तर द्यायला सरकारनं 3 आठवड्यांची मुदत मागितली. त्यावर कोर्टानं 6 फेब्रुवारीपर्यंत सरकारनं उत्तर द्यावं असे आदेश दिले. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंच्या बॉडीगार्डनं घोटीच्या टोल नाक्यावरती धुळगो घालून संदीप धोंडगे या कर्मचाऱ्याला जखमी केले. नाशिकहून ठाण्याच्या दिशेने जात असताना टोल नाक्यावर VVIP ट्रीटमेंट मिळाली नसल्यानं शिंदेंच्या ताफ्यातल्या कर्मचाऱ्याचा संताप झाला. त्यानं टोल नाक्यावरच्या कर्मचाऱ्याशी वाद घालत झटापटीत केबिनची काच फुटली. यात कर्मचारी जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र घोटी पोलीस ठाण्यात या बाबतीत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. शिर्डीत लग्नासाठी आलेल्या नववधूचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी मध्य प्रदेशमधल्या एका महिलेला अटक केली आहे. दागिने चोरणाऱ्या लहान मुलाचा मात्र अजून शोध लागलेला नाही. पोलिसांनी माहितीच्या अधिकारी सीता चंदरसिंग सिसोदिया या महिलेला संशयावरून अटक केली. या महिलेला राहता नाही आल्यानं 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले जातात. या प्रकरणी कोणताही मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला नाहीये. अटक असलेल्या महिलेकडून मुलाची चौकशी सुरू आहे. ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याकरता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र समिती नेमली जाणार आहे. या समितीत पोलीस, प्रशासकीय अधिकारी असतील. तसंच आवाज करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास समितीवर कारवाई केली जाईल अशी माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. तर नोव्हेंबर 2016 अखेरपर्यंत सर्व पोलीस ठाण्यांना ध्वनीमापक यंत्र दिली जातील अशी ग्वाही देखील यावेळी शासनानं न्यायालयाला दिली आहे. मात्र ध्वनीमापक यंत्र देणं शक्य झालं नाही. यावर न्यायालयानं संताप व्यक्त करत न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल करून घेतली. तर शिवाजी पार्क मैदान शांतता क्षेत्र असूनही लाऊडस्पीकर लावला जातो यावर निर्बंध घालण्याकरता वेकॉम ट्रस्टने केलेल्या अर्जावर आज सुनावणी होती. प्रजासत्ताक दिनी मुंबईच्या शिवाजी पार्क इथे होणाऱ्या संचलनात वन विभागाचा वृक्ष लागवडीचा संदेश देणारा चित्ररथ सामील होणार आहे. राज्य वन विभागाचे सचिव विकास खरगेंच्या संकल्पनेनुसार हा चित्ररथ बनवला गेला. 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट हा या चित्ररथाचा विषय आहे. ठाणे वन विभागाचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे आणि अन्य अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कला दिग्दर्शक प्रवीण लाडेंनी हा माहितीपूर्ण चित्ररथ तयार केला. पर्यावरणपूरक साहित्याचा यात कटाक्षानं वापर करण्यात आला. रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियामधल्या डेर अल झूरमध्ये आयसिसच्या अनेक अड्ड्यांवरती आपला निशाणा साधला. निशाणा साधलेल्या अड्ड्यांमधल्या काही अड्ड्यांवरती आयसिसची हत्यारं ठेवणारे डेपोई होते. हल्ला करण्याकरता Tu-22 फायटर प्लेनचा वापर करण्यात आला.
इराकच्या पूर्व मोसुल भागातून आयसिस हद्दपार झाल्यानंतर पुन्हा एकदा परिसरातल्या शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदी दिसत होते. आयसिसच्या ताब्यात असल्यामुळे जवळपास 2.5 वर्ष शाळा बंद होत्या. अजूनही 70 शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ब्राझीलच्या कारागृहामध्ये आग लागून जवळपास 200 कैदी फरार झाले. यातल्या 79 कैद्यांना पकडण्यात अधिकाऱ्यांना यश आलंय. सकाळी 8च्या सुमाराला हा प्रकार घडला. आग लागल्यामुळे सर्वजण जिकडे तिकडे पळू लागले आणि त्याचाच फायदा कैद्यांनी घेतल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मध्य इटलीमध्ये मेडिकल इमर्जन्सी हेलिकॉप्टरचा अपघात झाला. अपघातात हेलिकॉप्टरमधले सर्व 6 प्रवासी मृत्युमुखी पडले. हेलिकॉप्टरमधून एक जखमी व्यक्ती रुग्णालयात घेऊन जात असताना हा अपघात घडला. पाकिस्तानी चॅनल PTVनं लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या 2 अँकर्सना नोकरीवरून काढून टाकलंय. त्यानंजिला आणि यशविन या दोन्ही अँकर्सनी आगा मसूद शोरिश यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. सोशल मीडियावरती देखील संबंधित पोस्ट टाकली होती आणि एका टॉक शोमध्ये त्यांनी हा आरोप उघडपणे केला होता. पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. जवळपास 350 लोकांचा संपर्क तुटल्यानं त्यांच्यापर्यंत मदत पोहोचू शकत नाही. रस्त्यावरती पाण्यासोबतच चिखलही साचलाय, त्यामुळे अडचणी वाढल्या. वरुण धवनची प्रमुख भूमिका असलेल्या जुडवाच्या रिमेकची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. जुडवामध्ये सलमान खान काम करणार असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. आता खुद्द दबंग खानने वृत्ताला दुजोरा दिला असून जुडवामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार असल्याचं सांगितलं. आता दबंग खानची जुडवा 2 मध्ये नेमकी भूमिका काय असणार हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळले. 29 सप्टेंबरला जुडवा 2 रिलीज होतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.